मुंबईमध्ये सर्वत्र मतदानाला सुरुवात झालेली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई शहरामध्ये सगळ्यात निवडणूक प्रक्रियेमध्ये मुख्य अधिकारी असणारे गगराणी सर आपल्याबरोबर आहेत. सर, मुंबईमध्ये आता मतदान सुरू आहे. तुम्ही सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. मुंबईकरांना कशा स्वरूपात आव्हान करताय? आपल्याला कल्पना आहे आणि आम्ही वारंवार हे लोकांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की मतदानासाठी आवश्यक असणारी पूर्ण तयारी, सज्जता ही भारत निवडणूक आयोग, राज्यातील अधिकारी, मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि सर्वांनी केलेली आहे. आपल्याला मतदानासाठी कोणतीही अडचण, कोणताही त्रास होणार नाही. सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन मुंबईतल्या प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. म्हणजे मतदानाचा हक्क बजावू नये अशा पद्धतीची कोणतीही सबब किंवा कारण आम्ही उपलब्ध होणार नाही याची पूर्णतः काळजी घेतलेली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा एवढीच मी सगळ्यांना आवाहन करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलाबा या विधानसभा मतदारसंघात नेहमी मतदान कमी होतं. या परिसरामध्ये आपण आत्ता मतदान केलेलं आहे. इथल्या नागरिकांना कशा स्वरूपाच्या जास्तीत जास्त अवेअरनेस किंवा मतदान व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात? आमचं हे आव्हान सर्वांसाठीच आहे, सर्व मुंबईकरांसाठीच आहे. पण मुंबईमध्ये जे 76 पोलिंग बूथ आहेत की ज्या ठिकाणी 10% जास्त कमी मतदान झालेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही विशेष मोहीम घेतलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी या सर्वांनी ज्या ठिकाणी 10% कमी मतदान झालेलं आहे इथं प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या काही अडचणी आहेत का हे समजून घेतलेलं आहे आणि त्यांना आवाहन केलेलं आहे. मतदार याद्यांचं पुनरीक्षणसुद्धा त्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे आणि सर्व अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं मला वाटतं की या ठिकाणी ज्या ठिकाणी मागच्या वेळेला फार कमी मतदान झालं होतं त्या लोकांनी पुन्हा एकदा या सर्व सुविधांचा तर फायदा घ्यावाच, पण आपलं कर्तव्य देखील आहे हे लक्षामध्ये घेऊन ते बजावायचा प्रयत्न करावा. अनेक भागांमध्ये मागील लोकसभेच्या वेळेस अनेक लोकांनी तक्रारी केली होती की त्यांना खूप त्रास झाला होता, वोटिंग लेट झालं होतं. त्या दृष्टिकोनातून काही विशेष खबरदारी होती? नाही, तेच म्हटलं मी की सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणि जे आपले मतदानाला ज्याला आपण पोलिंग पार्टी म्हणतो, यांचं अत्यंत सविस्तर असं प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे की येणाऱ्या सगळ्या व्यक्तींना जास्त काळाकरता रांगेमध्ये उभं राहू लागू नये, त्यांची बसण्याची व्यवस्था करावी, स्वच्छतागृहाची, पिण्याच्या पाण्याची. त्यामुळे ज्या तक्रारी आल्या होत्या त्या दूर करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. भूषण गगराणी यांनी NDTVच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की लोकांना जास्तीत जास्त मुंबईकरांनी मतदान करा. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.